परभणी शहराच्या विकासात आणखी एक भव्य आणि आधुनिक पाऊल. आता आपल्या स्वप्नातील प्लॉट एका प्रीमियम आणि आकर्षक लोकेशनवर एके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सादर करत आहेत औंढेकर नगरे, जेथे आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि निसर्गरम्य परिसराचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. ठिकाण आहे गट नंबर 40, जिंतूर रोड, बायपास जवळ, परभणी. दिनांक 7 मे 2026 रोजी औंढेकर नगरीचा भव्य शुभारंभ सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि शानदार वातावरणात संपन्न झाला. या विशेष प्रसंगी सलीम सेठ बागवान, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, उपमहापौर गणेश देशमुख, ज्येष्ठ नेते गुलाम मोहम्मद मिठ्ठूभाई, फय्यूम काझी साहेब, माजी नगरसेवक अली खान, शाकिब अन्सारी, मेहबूब खान तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, समाजसेवक आणि परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रोजेक्ट बाय एके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, गोविंद अजमेरा, एमडी सिकंदर कोठारी, आनंद अजमेरा, जुनेद कोठारे. औंढेकर नगरीची खास वैशिष्ट्ये: राष्ट्रीय महामार्गालगत असलेला प्रीमियम प्रोजेक्ट, लेआउटचा मुख्य रस्ता थेट बायपासला जोडलेला, 30 आणि 40 फुटांचे प्रशस्त अंतर्गत रस्ते, डांबरीकरण केलेले मजबूत व पक्के रस्ते, सिमेंट नालीची उत्कृष्ट सुविधा, संपूर्ण परिसरात आकर्षक स्ट्रीट लाईट्स व्यवस्था, वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची आखणी, प्रत्येक प्लॉटसाठी स्वतंत्र नळ कनेक्शन, एमएससीबी लाईट आणि स्वतंत्र डीपी सुविधा, निसर्गरम्य आणि शांत परिसर. जर तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घरासाठी सुरक्षित, विकसित आणि भविष्यात उत्तम परतावा देणारा प्लॉट शोधत असाल तर औंढेकर नगरी तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. तर मग वाट कसली बघताय? आजच संपर्क साधा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची मजबूत पायाभरणी करा. कारण योग्य गुंतवणूकच उद्याचं भविष्य अधिक सुंदर बनवते. परभणी शहरामध्ये एके बिल्डर अँड डेव्हलपर्सच्या नावाने आमची फर्म आहे. आमचा व्यवसाय आहे शेती घेणे, ती डेव्हलप करणे, त्याचा येणे लेआउट करून त्यांचं चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करणे. थातूर डेव्हलपमेंट न करता हॉटमिक्सचे रोड, जिथं जरूरत आहे तिथं सीसी रोड, नाली, लाईट, एमएससीबीचा डीपी अशी सुसज्ज प्लॉटिंग करून किफायतशीर दरामध्ये प्रत्येक कस्टमरला आम्ही किफायतशीर दरामध्ये प्लॉट्स उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळं आमच्यावर लोकांचा फार मोठा विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आम्ही याच्यात फार पारदर्शकता आणि विश्वासाने कमवलेलं नाव न जावं म्हणून आम्ही याच्यामध्ये फार पारदर्शकपणे व्यवहार करतो. आणि सुविधा आम्ही भरपूर देतो. सगळ्या परभणीमध्ये सगळ्यात चांगल्या सुविधा आमच्याच प्लॉटिंग मध्ये असतात. अंडरग्राउंड वॉटर कनेक्शन आहे, नळ पाईपलाईन देतो आम्ही, लाईटची सुविधा आहे. असं पूर्ण आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो. चांगल्या प्रकारे द्यायची कोशिश करतो. या आनंदमध्ये इथली विशेषता काय म्हणजे इथे किती प्लॉट आहेत, किती स्क्वेअर फूटचे आहेत, बुकिंग झालेली आहेत? औंढेकर नगरीमध्ये 32 प्लॉट आहेत. याच्यापैकी 18 ते 20 प्लॉट आमचे बुकिंग झाले. आणि इथली विशेषता कशी आहे, परभणी जिंतूर रोड हायवेला टच प्लॉटिंग आहे. 100 फुटाचा जिंतूर रोड, 50 फुटाचा सर्व्हिस रोड, 150 फूट रोडवर प्लॉटिंग आहे. एकदम हायवेच्या जवळ आणि पूर्ण बायपासला लागून अशी सुसज्ज अशी प्लॉटिंग. आणि 32 प्लॉट, 32 मधले 18 ते 20 प्लॉट आमचे बुक झालेत आणि 2-4 दिवसामध्ये राहिलेले प्लॉट सुद्धा बुक होऊन जातील. आपल्या माध्यमातून याच्यानंतर आमचे 3-4 प्रोजेक्ट चालू होणार आहेत. एक बायपासला लागूनच पलीकडं एक आम्ही रेणुका नगरी म्हणून पाथरी रोडला केलेली आहे. त्याचाच एक भाग रेणुका नगरी फेज 2 म्हणून आम्ही एक 30 ते 35 एकरची प्लॉटिंग चालू करणार आहोत पुढच्या महिन्यात. 30 मे किंवा 1 जूनला आम्ही त्याचं उद्घाटन करू. परभणीमध्ये आम्ही 8-10 प्लॉटिंग सक्सेस केल्यात. मनोहर लीला नगरी असेल, ललित पार्क आहे, रेणुका नगरी आहे, असे अनेक प्लॉटिंग आम्ही सक्सेस करून विकून लोकांचे तिथं घर सुद्धा झालेत. प्लॉटिंग तर विकताय आपण, नंतर भविष्यात त्यावरती जर आपण काय म्हणतात त्याला सोसायटी बी करणार आहे. आता त्या पद्धतीने मी काय होणार आहे का? आता प्लॉटिंगच्या नंतर आम्ही कालच मीटिंग मध्ये असं ठरवलं, हे नवीन आम्ही जे प्रोजेक्ट बाजूला करायलो 40 एकरचा, त्याच्यात आम्ही एक 50 रो हाऊस करायची आमची संकल्पना आहे. प्लॉटिंगच्या धंद्यातून आता आम्ही बिल्डरशिप कडे, बांधकामाकडे वळणार आहोत. आमचा एके बिल्डर आणि डेव्हलप ग्रुप
आता बांधकामकडे जाऊन फ्लॅट सिस्टम, रो हाऊस, बंगलोज असे आम्ही चांगल्यात चांगले करून जसं प्लॉटिंग मध्ये नाव कमवलं तसं आम्ही बांधकाम क्षेत्रात सुद्धा नाव कमवून लोकांना चांगल्यात चांगलं देण्याची आम्ही कोशिश करणार आहोत. भविष्यात याच्या पुढचं पाऊलच ते आहे, प्लॉटिंगच्या पुढचं पाऊलच ते आहे की रो हाऊस, प्लॉट आणि बंगलोज आम्ही तयार करणार आहेत. काय सांगाल परभणीकरांनी या निमित्तानं, कारण की आपण सुरुवातीला सांगितलं की आपण विश्वासार्हता जिंकलेली आहे. परभणीकरांना आम्ही एकच सांगू इच्छितो, तुम्ही प्लॉट्स, रो हाऊस, बंगलो जिथं कुठं बी घेताना फक्त विश्वास असणाऱ्या माणसाकडून घ्या, रेपुटेशन असणाऱ्या माणसाकडून घ्या. कधी कधी काय होते, माणूस एक 25 लाखाचा प्लॉट घेते, 5 लाख रुपये जमा करून देऊन टाकते, पुढे त्याला कधी रजिस्ट्रीला त्रास झाला आम्ही त्याचे 5 लाख परत देतो. अशा आम्ही 10 उदाहरण देतो तुम्हाला परभणीत. काही काही लोक देत नाहीत, आम्हाला त्यांच्या नाव नाही सांगायचे, पण रेप्युटेड माणसाकडून, चांगलं नाव असलेल्या लोकांकडून, जसं आमचा AK बिल्डर अँड डेव्हलपर, अशा लोकांकडून प्लॉट घ्या तर तुमच्या पैशाला धोका होणार नाही. प्लॉटिंग की विशेषताएं क्या है और किस तरीके से आप यहाँ पे डेवलप करना चाह रहे हैं? ये औंडेकर नगरी जो है जिंतूर रोड पर लगी हुई है. 100 फुट का जिंतूर रोड है, 30 मीटरचा, और बाजू में 60 मीटरचा बायपास है. बाजूलाच हिंदी बाजू में 60 मीटर का बायपास है और 12 मीटर और 9 मीटर के सारे रोड्स है इसके अंदर. और वाटर कनेक्शन सारे प्लॉट को हमने दे दिए और इसको CC नाली, डामरीकरण के रोड और लाइट की सुविधा, पर्सनल DP ये सब दे दिए. और लगभग 60-70% हमारा बुकिंग भी हो गया. आगे चल के फ्यूचर में क्या क्या प्लानिंग है? अभी हम रो हाउसेस का बाजू में ही कर रहे हैं, बाजू ही सर्वे नंबर है बाईपास के उधर, उसमें भी हम कर रहे हैं. तो उसमें 50 रो हाउसेस हम बना रहे हैं. और पीछे हमारा एक कभी टावर भी बन रहा है 7 फ्लोर का, उसका भी हमने बुकिंग स्टार्ट कर दिया है. और बहुत रिजनेबल रेट में रेणुका नगरी में हम वो फ्लैट्स भी दे रहे हैं. औंडेकर नगरी यहाँ की विशेषताएं क्या है और यहाँ पे कितने प्लॉट बुक हो गए, कितने बाकी है? 32 प्लॉट्स यहाँ निकले थे, इनॉग्रेशन के पहले ही 20 बिक गए और अभी 1-2 दिन में ये सारे हमारे क्या पूरे कहना खत्म. चाहिए परभणी वासियों को, क्या आश्वासन देना चाहिए? कि देखिए, वेल डेवलपमेंट देख के आप प्लॉट खरीदिए जहाँ भी खरीद रहे हैं, और मार्केट से हमारा रेट रिजनेबल है, इसलिए हमारा हर साइड क्लियर है. अभी हमारे पास बेचने के लिए हमारी 10 साइडें हुई है, इसमें से कोई माल सिलक नहीं है, सब बिक जा रहा है. हम रिजनेबल रेट रखते हैं. और दूसरे नंबर पे जो प्लॉट बेचते हैं, किसी कारण से अगर उनका पैसा अरेंज नहीं होता है तो उनका बयाना रिटर्न देते हैं, उसमें कोई कमीशन वगैरह या कट नहीं करते, पूरा का पूरा उनको रिफंड कर देते हैं. AK बिल्डर्स का तो ट्रस्ट है, क्योंकि हम ईमानदारी से, सच्चाई के साथ, मेहनत के साथ ये काम कर रहे हैं. और जो जो हम सुविधा बताते हैं वो सारी सुविधा हम करके देते हैं. आज ओपनिंग में आए हुए तमाम मेहमानों का शुक्रिया. बस हम वेलकम करते हैं कि वो सब आए, हमारे प्रोग्राम की शोभा बढ़ाए, और बहुत अच्छा लगा. के ग्रैंड ओपनिंग प्लॉटिंग की जो है, मैं जो है गोविंद अजमेरा साहब और जो है सिकंदर कोठारी साहब को बहुत बहुत मुबारकबाद देता हूं, क्योंकि इन्होंने शहर में औंडेकर नगरी के अलावा भी कई प्रोजेक्ट ऐसे इन्होंने मुकम्मिल किए हैं, पूरे किए हैं, जिसकी वजह से शहर के विकास में एक बहुत ज़्यादा भर पड़ रहा है. और डेवलप करके अगर किसी चीज़ को जो है बेचा जाए तो वहाँ बहुत जल्द जो है विकास होता है. इसलिए मैं जो है सिकंदर कोठारी और जो है गोविंद अजमेरा साहब को बहुत बहुत मुबारक, और उनके दिगर दूसरे पार्टनर्स को भी जो है मुबारकबाद देता हूँ और आगे के लिए शुभकामनाएं. हाँ, माशाल्लाह बहुत अच्छी ओपनिंग हुई है. और वो हमारे सिकंदर भी कोठारी और उनकी जो टीम है गोविंद सेठ अजमेरा, ये बहुत अच्छा काम करते हैं. इनका काम जो है तो अच्छे परभणी में टॉप और हाई लेवल पर है. और इनका जो है तो बहुत मतलब कस्टमर पे बहुत इनका यकीन है. और उन्होंने जो NA44 प्लॉटिंग करे, ये बहुत नए हाईवे रोड पे प्लॉटिंग है. मैं इनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. और बहुत अच्छी बना है प्लॉटिंग. अभी इसमें कुछ काम बाकी है, वो भी कंप्लीट काम करके लेंगे, और लोगों का फेथ है पूरा काम अच्छे से हो जाएगा. इसलिए मैं बहुत बहुत हमारे सिकंदर सेठ कोठारी और उनकी पूरी टीम गोविंद सेठ अजमेरा मुबारकबाद देता हूँ. धन्यवाद. थैंक यू. कोठारी सेठ और गोविंद अजमेरा और HS बिल्डर की तरफ से हमारे जो है तो इनको दिली मुबारकबाद देते. और हमने सिकंदर कोठारी साहब का इनका काम देखे, बहुत अच्छा माशाल्लाह काम है, और बहुत अच्छा लोगों का इनके ऊपर ट्रस्ट भी है. और हम उम्मीद करते कि ये भी यहाँ पे भी उनका अच्छा काम रहेगा और अच्छा सेल भी रहेगा. औंडेकर नगरी ये बहुत अभी नाम चढ़ रहा है इनका भी, और हाईवे पे, जिंतूर रोड हाईवे पे है. और हमारे दिल से इनको, दिल की गहराइयों से मुबारकबाद देते हैं हम. HS बिल्डर का शुक्रिया.